₹1 पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट बघा. राज्यातील 7 विभागामधील 29 जिल्ह्यामध्ये जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना मिळणार आजपासून पीक विम्याचे पैसे. राज्यात सध्या एकूण 3175 कोटी रुपयांचं वाटप त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भातील आणखी एक दिलासादायक अपडेट जे काही 2 ट्रिगर अंतर्गत वाढीव 1558 कोटींचं वाटप आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. पीक विम्याची रक्कम खरीप आणि रब्बी हंगामातील त्या ठिकाणी अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमचं वाटप त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे. पात्र जे काही 29 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी आणि उर्वरित शेतकरी जे काही राहिलेले आहेत त्यांची ही यादी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फक्त 2 पिकांसाठी सोयाबीन आणि त्या ठिकाणी कापूस या 2 पिकांसाठीच पीक विमा त्या ठिकाणी मिळणार असल्याची कृषी विभागाची माहिती. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अपडेट, ज्या शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर आहे अशा शेतकऱ्यांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत पैसे येणार. कृषी विभागाकडून खातं चेक करण्याचं आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 7 विभागात नेमके कोणते जिल्हे आहे आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, तसेच कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार आहे या संदर्भातलं सविस्तर अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील 29 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत विमा भरपाई त्या ठिकाणी जमा होत आहे. आता या 2 ट्रिगरमधून शेतकऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी 3178 कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली. यापैकी 1620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता उरलेले जे काही 1558 कोटी रुपये आहेत हे शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं कृषी विभागाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जे काय आहे तर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील जे काही वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई त्या ठिकाणी मंजूर केली जात आहे. आता ही जी काय भरपाई आहे ही विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून त्या ठिकाणी मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली. आता काढणी पश्चात भरपाई, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला नसेल त्यांची जी काय भरपाई असेल ही या 2 ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई ही त्याच वेळेस भेटेल ज्यावेळेस राज्य सरकार आपला दुसरा हप्ता त्या ठिकाणी विमा कंपन्यांना त्या ठिकाणी जमा करेल. आता ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आलेली नाही, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही आलेला नाही, तर त्यांना जो काही विमा आहे तो आता दुसऱ्या हप्त्यानंतर भेटणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अशा 2 ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी भरपाई निश्चित करण्याचं काम अजूनही काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरूच आहे. त्यामुळे भरपाईची रक्कम सुद्धा अजून त्या ठिकाणी वाढणार आहे आणि वाढीव दराने शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम ही त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये या 2 ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली, तर कोकणात कोणत्याही जिल्ह्यात या 2 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली नाही. त्यामुळे कोकणाचं वाटप अजूनही त्या ठिकाणी बाकीचं आहे. सोबतच पहा शेतकरी मित्रांनो, अजून 1558 कोटींचा जो काही पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. बघा, यानुसार जर का आपण पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेले विभागनीय हे जे काही जिल्हे आहेत ते आपण पुढे त्या ठिकाणी बघणारच आहोत. नेमके ते जिल्हे कोणते आहेत, नेमकी किती भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये मंजूर झाली आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत राहा. शेतकरी मित्रांनो बघा, अजूनही त्या ठिकाणी 1558 कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, ज्या विभागामध्ये मिळणार आहे तो पहिला विभाग म्हणजे पुणे विभाग. आता पुणे विभागामध्ये एकूण 3 जिल्हे आहेत, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर. या 3ही विभागातील जिल्ह्यांना त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यानुसार पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा, त्यानंतर कोल्हापूर विभाग आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. या जिल्ह्यातही त्या ठिकाणी आता वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. बघा, यानंतर येतो नाशिक जिल्हा, नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे त्या ठिकाणी 4 जिल्हे येतात. तर ह्या 4 जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाईचं वाटप, पीक विम्याचं वाटप हे त्या ठिकाणी सुरू आहे. यानंतर येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या 3 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता येथील काही जिल्ह्यामध्ये पीक विमा भरपाईचं वाटप त्या ठिकाणी सध्या परिस्थितीला चालू आहे. यानंतर येतो तो म्हणजे लातूर विभाग. लातूर विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हिंगोली आणि परभणी. यामध्ये परभणीमध्ये सर्वात जास्त पीक विमा त्या ठिकाणी दिलेला आहे. मग शेतकरी मित्रांनो, तर याच्यामधील जे काही हे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा वाटपाचं काम त्या ठिकाणी आता सद्यस्थितीला सुरू आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी येऊन जातील. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर जो विभाग आहे तो म्हणजे अमरावतीमध्ये बघा एकूण त्या ठिकाणी 5 जिल्हे, अकोला आहे, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम
आता या 5ही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणाचं काम त्या ठिकाणी आता सद्यस्थितीला सुरू आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोनच ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा टाकला जातो. ज्यांचे वैयक्तिक क्लेम असतील, ज्यांची काढणी पश्चात भरपाई असेल, अशा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता आल्यानंतर त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. यानंतर तो काय आहे तो म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभागमध्ये बघा एकूण त्या ठिकाणी 6 जिल्हे आहेत. नागपूर आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 6ही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पीक विमा वितरणाचं काम हे सुरू आहे. फक्त याच्यामध्ये 2 ट्रिगर आहेत, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती. उर्वरित जे काही शेतकरी आहेत तर त्यांना दुसरा हप्ता आल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरणाचं काम हे त्या ठिकाणी केलं जाणार आहे. राज्यातील 29 जिल्ह्यामधील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून त्या ठिकाणी सध्याला भरपाई मिळत आहे. तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत त्या ठिकाणी 3178 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 1620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. तर 1558 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत असल्याची माहिती त्या ठिकाणी कृषी विभागानं दिलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता याच्यापुढे ज्या शेतकऱ्यांना अजूनही त्या ठिकाणी पीक विमा मिळालेला नाहीये, तो फार महत्त्वाचा अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाहीये त्यांना उर्वरित 2 ट्रिगर अंतर्गत म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत भरपाई ही त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आता ही भरपाई त्यांना कधी मिळणार आहे तर दुसरा हप्ता ज्यावेळेस त्या ठिकाणी विमा कंपन्यांना वितरित करणार आहे तर या दुसऱ्या हप्त्यानंतर ही भरपाई त्या ठिकाणी आता मिळणार आहे. तर हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती त्यावेळेस त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. तुमचा विमा जर मंजूर असेल तर तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटवर त्या ठिकाणी निश्चित भेटणार आहेत. यानंतर जे शेतकरी आता या 2 चालू ट्रिगर अंतर्गत हा म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीसाठी पात्र असतील यांचा हा विमा येत्या आठवडाभरामध्ये टप्प्याटप्प्याने विभाग वाईज त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं आव्हान कृषी विभागाने त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही घाबरून न जाता त्या ठिकाणी आपलं अकाउंट ते त्या ठिकाणी रोजच्या रोज चेक करायचं, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले की नाही ते त्या ठिकाणी तुम्हाला कळून. मित्रांनो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आला का कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.